फ्रेंड्स, वेलकम टू वेद एज्युकेशनल अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण जनरल मेथड आणि व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स मेथड कव्हर केल्या होत्या. या लेक्चरमध्ये आपण शॉर्टकट मेथड स्टार्ट करणार आहोत. शॉर्टकट मेथड ही जी मेथड आहे ही एफ ऑफ एक्स याच्यावर डिपेंडेंट आहे. एफ ऑफ एक्स म्हणजे काय होते? एफ ऑफ एक्स म्हणजे जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चनचा जो राईट हँड साइड होता तो एफ ऑफ एक्स होता आपला. तर एफ ऑफ एक्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? एफ ऑफ एक्स असू शकतं एक्सपोनेन्शियल, एफ ऑफ एक्स ट्रिग्नोमेट्री असू शकतं, ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साइन कॉस, अल्जेब्रिक असू शकतं म्हणजे इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 फॉर एक्झाम्पल. सो हे जे टाइप्स आहेत वेगवेगळे, ह्याच्यात वेगवेगळ्या टाईपवर आपला हा जो शॉर्टकट मेथड आहे हा डिपेंडंट आहे. थोडक्यात शॉर्टकट मेथड कोणावर डिपेंडंट आहे? तर एफ ऑफ एक्स वर. ह्या एफ ऑफ एक्सच्या वेगवेगळ्या व्हरायटीचे आपण टोटल 11 केसेस केलेले आहेत. तर या 11 केसेस मी एक्सप्लेन करताना प्रत्येक केसचं न्यूमरिकल त्यावेळेला एक्सप्लेन करणार आहे. पण तुम्ही करायचं काय आहे, 2 पानं वेगळी सोडायची आहेत. ती 2 पानं का सोडायची आहेत? तर हे जे 11 केसेस आहेत हे 11 केसेस तुम्ही त्या 2 पानांवर लिस्ट काढणार आहात. म्हणजे ऍट द टाइम ऑफ रिव्हिजन तुम्हाला याचा फायदा होईल, तुमच्याकडे एक लिस्ट तयार असेल. सो आपण स्टार्ट करणार आहोत 11 केसेस. ह्या केस नंबर ए ने स्टार्ट करणार आहोत. मी याला केसेसला ए टू के नावं दिलेली आहेत, ए बी सी डी टू के. सो केस नंबर ए ने स्टार्ट करूया आपण. हा फॉर्म आहे वायपीचा. वायपीला आपण जर बघाल जनरल मेथड आणि शॉर्टकट जनरल मेथड मध्ये आपण केलं होतं. जो काही फंक्शन ऑफ डी होता, फंक्शन ऑफ डी म्हणजे फाय ऑफ डी किंवा आपण त्याला ऑक्झिलरी इक्वेशन म्हणतो. तो ऑक्झिलरी इक्वेशन आपण खाली घेऊन आलो होतो राईट हँड साइडच्या डिनॉमिनेटरला, आणि हा आपला होता एफ ऑफ एक्स. तर आता आपण काय केस करतोय? वेन द एफ ऑफ एक्स इज एक्सपोनेन्शियल. केस नंबर ए आहे जेव्हा आपला एफ ऑफ एक्स आहे एक्सपोनेन्शियल ई रेज टू ए एक्स. ए त्याची पॉवर आहे, ई एक्सपोनेन्शियल आणि एक्स आपला व्हेरिएबल आहे. तर अशा वेळेला वायपी काय असणार आहे? 1/5 ऑफ ए ई रेज टू एक्स. मी काय केलं आहे, जिथे जिथे फाय ऑफ डी आहे तिथे लिहिलंय मी फाय ऑफ ए. म्हणजे जिथे जिथे डी आहे तिथे येणार आहे माझा ए. माझा आन्सर संपला. जर व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स किंवा जनरल मेथड आठवाल तर आपण त्यात इंटिग्रेशन केले होते. तेही 2 इंटिग्रेशन केले होते आणि ते इंटिग्रेशन केल्यानंतर आपला आन्सर आलं होतं. बट तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं इंटिग्रेशन करायचं नाहीये. फक्त काय केलं आपण, रिप्लेस डी बाय ए, आपला आन्सर झालेला आहे. सो आता तुम्ही काय करायचंय, ही जी केस आहे ही त्या 2 पानं जी सोडायला लावली त्याच्यावर लिहिणार आहात, प्लस जिथे आपण सुरू करतोय हा चॅप्टर तिथेही केस लिहायचे आणि त्याचं एक्झाम्पल मी इथे लगेच खाली देत आहे. सो क्वेश्चन आहे डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 3 ई रेज टू 5x. तो आपल्याला कसं ओळखायचं आहे की आता कुठली केस वापरायची आहे? तर हे बघा, जो एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स म्हणजे इज इक्वल टूच्या राईट हँड साईडचा, त्या एफ ऑफ एक्स काय आलेला आहे? एक्सपोनेन्शियल आलेला आहे, ई रेज टू समथिंग. ई रेज टू समथिंग आली म्हणजे आपण कुठली केस वापरणार आहोत? केस नंबर ए वापरणार आहोत. त्याआधी आपण वाय सी दॅट इज कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढूया. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढण्यासाठी ऑक्झिलरी इक्वेशन आपलं डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 इज इक्वल टू 0. हे आलं आपलं ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स काढूया आपण. त्यासाठी फॅक्टर्स बघा, 6 चे फॅक्टर्स आहेत, 3 2 जा 6. सो जर फॅक्टर्स पाडाल तर आपले फॅक्टर्स आले d मायनस 2 d मायनस 3 इज इक्वल टू 0. चेक करूया. -2 इंटू -3 6 -2 -3 -5. सो फॅक्टर्स आलेले आहेत d इज इक्वल टू 2, 3. कॅल्सी वापरा. कॅल्सी मध्ये तुम्ही कोएफिशियंट्स टाका 1 -5 6. डायरेक्टली तुम्हाला रूट्स मिळतील 2 आणि 3. सो कॅल्शियम तुम्हाला डायरेक्टली रूट्स मिळणार आहेत. हे रूट्स आहेत रिअल अँड डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट आहेत त्यामुळे वायसीचा फॉर्म्युला लेक्चर नंबर 1 c1 e रेज टू 2x प्लस c2 e रेज टू 3x. वायसी झालेला आहे. हे बघा, प्रत्येक क्वेश्चनला आपण वायसी सेम मेथडने काढत आहोत. सो वायसीची खूप सारी तुमची प्रॅक्टिस होत आहे. आता वायपी कडे जाऊया. वायपीला करायचं काय आहे आपण? वायपी इज इक्वल टू, हा क्वेश्चन होता, हा जो ऑक्झिलरी इक्वेशन आहे हा तिकडे डिनॉमिनेटरला घेऊन जायचा आहे. दॅट इज 1/5
डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 हे ॲज इट इज 3 e रेज टू 5x हे ॲज इट इज ठेवलंय, काही चेंज केलं नाहीये. सो हा झाला माझा फॉर्म yp चा. हा बघा, हा फॉर्म आणि हा फॉर्म सेम आहे. yp इज इक्वल टू 1 अपॉन 5 ऑफ डी. 5 ऑफ डी म्हणजे फंक्शन ऑफ डी, त्याच्यात फक्त डी येणार आहेत. हे बघा, डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 इट इज अ फंक्शन ऑफ डी. हा 3 कॉन्स्टंट आहे, हा तुम्ही बाहेर काढू शकता किंवा तिथे ठेवला तरी चालेल. ई रेज टू ए एक्स. सो ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय कळतंय की आपला ए काय आहे. इथे बघा फाय आहे, इथे आपला ए आहे. सो फॉर दिस क्वेश्चन ए इज इक्वल टू फाय. हे पहिले बाजूला काढूया. सेकंड, याचा आन्सर काय आहे, तर याचा आन्सर आहे रिप्लेस एव्हरी डी बाय ए. म्हणजे काय, जिथे जिथे तुम्हाला डी दिसेल तिथे तिथे तुम्ही ए पुट करणार आहात. आणि आपला ए काय आहे, ए आहे आपला फाय. सो पुट करतोय 1 अपॉन, इथे डी आहे, डी ला पुट करणार आहे मी फाय स्क्वेअर मायनस फाय, डी ला परत पुट करणार आहे फाय प्लस 6. हे काय केलंय मी, रिप्लेस एव्हरी डी बाय फाय. सो फाय स्क्वेअर मायनस 5 इंटू 5 प्लस 6. हे ॲज इट इज ठेवूया, ह्याला हात लावायचा नाही. सो आता हे सॉल्व करूया. 5 स्क्वेअर दॅट इज 25 मायनस 5 इंटू 5 25 प्लस 6 3 e रेज टू 5x. हा 25 कॅन्सल झालाय, फक्त उरलाय 3 2 जा 6. सो आपला आन्सर आलेला आहे e रेज टू 5x अपॉन 2. सो हा झाला आपला yp e रेज टू 5x बाय 2. सो बघा, ह्या क्वेश्चन मध्ये आपण ना इंटिग्रेशन केलंय ना कुठले फॉर्म्युले वापरलाय, फक्त एकच फॉर्म्युला, रिप्लेस एव्हरी डी बाय ए. आणि आपला आन्सर आलाय yp चं. सो फायनल आन्सर इज आपलं yc प्लस yp, हा आला आपला y. सो शॉर्टकट मेथड, याचं नाव शॉर्टकट मेथड का दिलंय, बिकॉज खरोखर इथे खूप जास्त शॉर्टकट वापरलेला आहे आपण. पण हे डिपेंड आहे तुमच्या केसवर किंवा एफ ऑफ एक्स वर डिपेंडंट आहे की कुठला फंक्शन आत्ता आलेला आहे. सो आत्ता कुठला फंक्शन होता, एक्सपोनेन्शियल फंक्शन होता. तर लक्षात काय ठेवायचंय, आपल्याला फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचंय, जेव्हा जेव्हा एक्सपोनेन्शियल फंक्शन येईल तेव्हा रिप्लेस एव्हरी डी बाय ए. ओके, हे पहिलं वाक्य. बट हे कुठपर्यंत लिमिटेड आहे, इट इज लिमिटेड इफ फाय ऑफ ए नॉट इक्वल टू 0. म्हणजे काय, हा जो फाय ऑफ ए आहे हा 0 नाही आला पाहिजे. का, 0 आला तर काय होईल, फाय ऑफ ए 0 येणं म्हणजे, हा बघा, ही जी स्टेप आहे ही 0 आली, आणि ही जर स्टेप 0 आली तर 1 अपॉन 0 इज इन्फिनिटी. 1 अपॉन 0 इज इन्फिनिटी. त्यामुळे हे आन्सर चुकेल. सो ही केस नंबर ए कुठपर्यंत लिमिटेड आहे, जोपर्यंत हा जो फाय ऑफ ए आहे तो 0 येत नाही. जर का फाय ऑफ ए 0 आला तर काय, ह्याच्यासाठी आपण केस नंबर 2 वापरणार आहोत. सो केस नंबर ए चा हा जो फॉर्म्युला हा तुम्ही लिहिणार आहात सेपरेट 2 पानांच्या पेजवर. आणि हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन रिलेटेड आहे केस नंबर ए साठी. केस नंबर बी. केस नंबर बी मी सांगितली होती की जर का फंक्शन ऑफ ए, जो फाय ऑफ ए होता तो 0 आला तर काय. सो केस नंबर बी स्टार्ट होते, फाय ऑफ ए इज इक्वल टू 0, देन yp इज इक्वल टू 1 अपॉन x अपॉन फाय डॅश ऑफ ए ई रेज टू एक्स. म्हणजे काय, जर का फंक्शन ऑफ ए 0 आला तर तुम्ही वर लिहिणार आहात, मगाशी वर 1 होता तर आता वर लिहिणार आहात x. एक्स आपला व्हेरिएबल आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल वर लिहिणार. खाली जो काय फंक्शन ऑफ डी होता त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि मग ए पुट करायचा, आणि हा एक्सपोनेन्शियल ॲज इट इज. ओके, हा फॉर्म्युला असा आहे. करायचं आहे काय, आपण न्यूमेरिकल मध्ये बघूया. So this is our function of d e raised to minus 3x. सो आता मी yc काढण्याकडे जास्त लक्ष देणार नाहीये. प्रत्येक क्वेश्चन जो आपण ह्या शॉर्टकट मेथड मध्ये करणार आहोत त्याचा yc तुम्ही काढणार आहात, तुम्ही याची प्रॅक्टिस स्वतःहून करणार आहात.
ह्याच्याबद्दल आता मी याच्या पुढे काही सांगणार नाही की YC कसा काढायचा, रूट्स कसे फाइंड करायचे आणि कसल्या फॉर्म्युल्यात पुट करायचा आहे. आपण आता शॉर्टकट मेथडमध्ये लक्ष देणार आहोत YP कडे. YC चा प्रत्येक गोष्ट तुम्हाला होमवर्कसाठी आहे. सो टार्गेटिंग टू YP इज इक्वल टू काय कराल, हे तिथे खाली घेऊन जायचं. पहिली स्टेप कॉमन आहे सगळ्याला, पहिली स्टेप कॉमन आहे, जो काही फंक्शन आहे तिकडे खाली घेऊन जा. सो ही स्टेप वेगळी पाठ करायची गरज नाहीये. d² + 4d + 3 आणि हे ॲज इट इज. सो इथे बघून तरी आपल्याला असं कळतंय की दिस इज केस नंबर ए. फंक्शन काय आहे, एक्सपोनेन्शियल आहे. केस नंबर बी डोळ्याने अशी दिसणार नाहीये जो पण तुम्ही पुट करत नाही. सो ही अशी बघितल्यावर काय कळतंय, ही केस नंबर आहे, केस नंबर ए. सो रिप्लेस एव्हरी डी बाय स्मॉल ए. आता इथे स्मॉल ए काय आहे, हा बघा, हा -3 जो आहे हा आपला स्मॉल ए आहे. सो जिथे जिथे डी आहे तिथे तिथे मी पुट करणार आहे -3, दॅट इज 1/, डी चा स्क्वेअर म्हणजे -3 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -3 प्लस 3 e⁻³ केस नंबर 1 मी अप्लाय केली. बट आता काय होतंय बघा, -3 चा स्क्वेअर प्लस 9, 4 इंटू -3 -12 आणि हा +3. हे जर तुम्ही ऍड कराल तर आन्सर येत आहे 0. याचा अर्थ हा जो फंक्शन ऑफ ए जो होता ना तो आला 0. याला आपण म्हणतो केस फेल. जी आपली केस नंबर ए आहे ती आली इथे केस फेल. केस फेल झाली, केस नंबर ए फेल झाली, मग आपण कुठली वापरणार, केस नंबर बी. करायचंय काय, वर लिहायचा x, सिंपल केस आहे, वर लिहायचा x, दिला x, खाली काढायचा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढाल, हे बघा ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा ऑफकोर्स 0 चे वर जो फंक्शन होता त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. काय डेरिव्हेटिव्ह आहे, d² चा डेरिव्हेटिव्ह 2d, 4d चा डेरिव्हेटिव्ह 4 आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो 2d + 4 डेरिव्हेटिव्ह काढला आणि हे पुढचं असं जास्त लिहून घेऊया e⁻³ सो काही चेंज केलं का, फक्त मी वर लिहिला x आणि खाली काढला डेरिव्हेटिव्ह. पुढच्या स्टेप मध्ये परत रिप्लेस एव्हरी डी बाय ए करायचे. इथे काय आहे, इथे ए आहे, तुम्ही काय करणार, आपला ए आहे -3, सो 2 इंटू -3 प्लस 4. सो माझा फायनल YP आलेला आहे x/, दिस इज -6 + 4 इज -2 e⁻³ सो हा आलाय माझा YP फॉर केस नंबर बी. सो केस नंबर बी काय सांगते की जर का केस नंबर ए लावताना खाली जर का 0 आलं तर आपण त्याला म्हणतो केस फेल. आणि मग आपण वापरतो केस नंबर बी. केस नंबर बी मध्ये काय करायचं आहे, आपल्याला फक्त वर लिहायचा आहे x, खाली लिहायचा आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि मग परत ए पुट करायचं आहे. खूप सिंपल केस आहे. सो केस नंबर बी झाली आपली. ही केस नंबर बी लिहून टाका त्या फॉर्म्युल्याच्या लिस्ट मध्ये. केस नंबर सी हा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आपण चेक करूया. 1/5 of d minus a raised to r, 1/5 of d minus a raised to r किंवा 1/d minus a raised to r आपण लिहूया. आणि इथे आहे e⁻⁴ त्याचा आन्सर आहे x⁻r अपॉन r फॅक्टोरियल e⁻⁴. ही केस कधी वापरायची, ह्याचा स्पेशल एक फॉर्म्युला आहे. खाली जर का d मायनस a रेस टू पॉवर आली आणि तोच a इथे आलेला आहे एक्सपोनेन्शियलला, तर आपण केस नंबर सी वापरणार आहोत. म्हणजे ह्या केसमध्ये कुठलाही सोल्युशन करायची गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युला वापरा, तुमचं एका स्टेप मध्ये आन्सर येणार आहे. फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन घेतो, d-2 इज इक्वल टू e⁻²x. सो याचा y सी तुम्ही काढणार आहात साठी, मी yp कडे जातोय. yp इज इक्वल टू 1/d-2³ e⁻²x. सो आता हा फॉर्मॅट लगेच इकडे चेक करू शकता. ब्रॅकेटचा समथिंग पॉवर आली की हा मोस्टली फॉर्म्युला यूज केला जातो, बट त्यासाठी इथे जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट इथल्याशी मॅच झाला पाहिजे.
सो चेक करूया. 1/d मायनस ए रेस टू आर. आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या इथे. हा ए आहे आणि हा आर आहे. ई रेस टू एक्स. तोच ए इथे आलाय. येस, दीज आर सेम. याचा आन्सर काय आहे? याचा आन्सर आहे एक्स रेस टू आर. आर काय आहे आपला? ही जी पॉवर आहे ती आपली आर आहे. ही जी पॉवर आहे तो आपला आर झाला अपॉन त्याचा फॅक्टोरियल, त्या पॉवरचा फॅक्टोरियल. आणि ई रेस टू एक्स ऍज इट इज लिहायचंय. म्हणजे हा जो एक्सपोनेन्शियल टर्म आहे ते ऍज इट इज लिहून टाकूया. ई रेस टू 2x. आन्सर संपलं. आन्सर संपलं. सो केस नंबर सी एकदम सिंपल आहे. फक्त 3 फॅक्टोरियल म्हणजे काय? 3 इंटू 2 इंटू 1 दॅट इज 6. सो एक्स क्यूब ई रेस टू 2x बाय 6. हे आपला आन्सर आलेला आहे केस नंबर सी चं. सो केस नंबर सी एक केस नाही, एक छोटासा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कधी वापरायचा आहे स्पेशल लक्ष द्या. जेव्हा इथली व्हॅल्यू सेम असेल आणि त्याच्या ब्रॅकेटला समथिंग पॉवर असेल त्यावेळेला हा केस नंबर सी चा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. केस नंबर डी, ई आणि एफ आपण एकत्र घेणार आहोत. के म्हणजे कॉन्स्टंट. के म्हणजे कॉन्स्टंट. म्हणजे केस नंबर 1, 2 आणि 3 तिघही म्हणजे ए, बी आणि सी तिघही कोणाशी रिलेटेड होते? तिघही एक्सपोनेन्शियलशी रिलेटेड होते. एक्सपोनेन्शियलशी रिलेटेड केसेस होत्या. केस नंबर जे डी स्टार्ट होते त्याचा एफ ऑफ एक्स काय आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि फ्रॅक्शन नंबर कुठलाही नंबर आला की तो कॉन्स्टंट झाला. अशा वेळेस करायचं काय आपल्याला? रिप्लेस डी बाय 0. बस, काही करायचं नाही. रिप्लेस डी बाय 0 म्हणजे जिथे जिथे डी दिसेल तिथे तिथे आपण काय लिहून टाकणार आहोत? 0 लिहून टाकणार आहोत आणि के ऍज इट इज. व्हेरी इझी केस. स्टेप नंबर रूल नंबर डी. केस नंबर ई. ए रेस टू एक्स. रिप्लेस एव्हरी डी बाय लॉग ए. जिथे जिथे तुम्हाला डी दिसेल तिथे तिथे तुम्ही काय लिहिणार आहात? लॉग ए, वेअर ए इज दिस वन. हा जो कॉन्स्टंट असेल तो आपला ए असेल. सो रिप्लेस एव्हरी डी बाय लॉग ए. केस नंबर ई. फक्त चेंज काय आहे? ए रेस टू एक्सच्या ऐवजी ए रेस टू मायनस एक्स आहे. सो सिंपल चेंज आहे. रिप्लेस एव्हरी डी बाय मायनस लॉग ए. सो ह्या दोन जे केसेस आहेत ते ऍक्च्युली सेपरेट नाही, एकच आहेत, बट आपण मुद्दाम त्यांना सेपरेट केलेलं आहे तुमच्या सिम्प्लिसिटीसाठी. जर ए रेस टू एक्स असेल तर तुम्ही लिहिणार आहात लॉग ए. जिथे जिथे डी दिसेल तिथे तिथे लिहिणार आहात लॉग ए. आणि ए रेस टू मायनस एक्स असेल तर रिप्लेस एव्हरी डी बाय मायनस लॉग ए. आणि कॉन्स्टंट असेल तर तुम्ही लिहिणार आहात रिप्लेस एव्हरी डी बाय 0. सो या 3 केसेस आहेत. या 3 केसेसचं मी एकत्र घेतो एक न्यूमरिकल. सो दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 केसेस. ही जी केस आहे ही 2 रेस टू एक्स आहे. 2 रेस टू एक्स ह्यात कुठली केस आहे? केस नंबर ई, ए रेस टू एक्स. 2 रेस टू एक्स. मग आपला ए काय झाला? 2. अँड द सेकंड वन इज -2/3. ह्याच्यात कुठेच एक्स नाहीये. एक्स नाहीये म्हणजे ते झालं कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे के. सो त्याला रिप्लेस करायचे डी नी 0 ला. सो आपण चेक करूया वायपी. याचा वायसी होमवर्कला तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करून बघा. कुठली केस येते ती चेक करा. 1/d - 1 क्यूब 2 रेस टू एक्स. फॉर सिम्प्लिसिटी अशा वेळेला आपण त्यांना सेपरेट करायचं जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. मायनस हा जो मायनस ऍज इट इज घेतलाय d - 1 क्यूब 2/3. दिस इज माय के. सो हा बघा जो पहिला फॉर्म्युला आहे हा, दिस इज द फॉर्म्युला नंबर ई. केस नंबर ई. ए रेस टू एक्स आहे, 2 रेस टू एक्स आहे. सो आपला केस झाला ए झाला 2. and the second one is constant k. so replace करायचे d ला 0 ने. सो पहिल्याच्यात आपण रिप्लेस करणार आहोत d ला log a नी
आणि दुसऱ्याचे रिप्लेस करणार आहोत d ला 0 ने. दॅट इज 1 अपॉन d ला रिप्लेस करणार आहे मी log a काय आहे माझा 2 मायनस इथे रिप्लेस करणार आहे मी d ला 0 ने. आता हे सॉल्व्ह करायची गरज नाही. log 2 जर तुम्ही कॅल्शियम मध्ये फाइंड कराल तर एखादा कॉन्स्टंट येईल. कीप इट ॲज इट इज 1 अपॉन log 2 minus 1 cube 2 raised to x. आता 0 minus 1 is -1 minus 1 चा क्यूब झाला -1 हा मायनस आणि हा मायनस प्लस प्लस फक्त उरला 2/3. सो हा झाला माझा y2. सो केस नंबर ए टू केस नंबर एफ आपण या लेक्चर मध्ये पाहिल्या. केस नंबर ए बी आणि सी ही रिलेटेड होती फक्त एक्सपोनेन्शियल सोबत. डी जी होती ती कॉन्स्टंटची होती आणि ई आणि एफ या होत्या ए रेज टू एक्स आणि ए रेज टू -x. सो बघा शॉर्टकट मेथड मध्ये आपल्याला कुठलंही इंटिग्रेशन करावं लागत नाहीये. इंटिग्रेशन मध्ये आपण खूप सारे फॉर्म्युले बघितले पण ते कुठे तिथे अप्लाय करायला लागत नाहीये. पण हे जे केसेस आहेत या केसेस मात्र तुम्हाला पाठ करायला लागतील तर तुम्हाला शॉर्टकट मेथड खूप जास्त इझी जाईल. ह्याच्या पुढे ज्या केसेस आहेत या ट्रिग्नोमेट्रिक अल्जेब्रिक आणि यांच्या मिक्सचर वाल्या असणार आहेत. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्या केसेस बघणार आहोत. थँक्यू.